जगभरात असे अनेक अवली असतात जे आपली हौस पुरवायला काहीही करू शकतात। अशीच कहाणी आहे सिंगापूरच्या एका तरुणाची। त्याने आपली अनोखी हौस तर पुरवली आणि जगभरातल्या लोकांना त्या निमित्ताने एक नवं म्युझियम बघण्याची संधी मिळाली। म्युझियम म्हटलं तर डोळ्यासमोर सर्वप्रथम उभं राहतं ते ऐतिहासिक ऐवजांचा संग्रह असणारं ठिकाण। पॅरिसच्या ल्यू संग्रहालयापासून ते हैदराबादच्या सालार जंग संग्रहालयापर्यंत अगदी जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचं मादाम तुसा म्युझियमही समोर येऊन जातं। अनेक ठिकाणं अगदी सहज आठवतात, पण तुम्ही कधी बुटांच्या म्युझियम बद्दल ऐकलं आहे का? सिंगापूरमध्ये असंच एक म्युझियम वसलेलं आहे। डेक्स्टर टॅन नावाच्या एका अवलियाने मोठ्या हौसेने हे म्युझियम उभं केलंय। या तरुणाला लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या बुटांची आवड आहे। त्यामधूनच त्यानं अनेक प्रकारचे बूट गोळा करून या म्युझियमचा डोलारा उभा केला। वयाच्या 16 वर्षापासून डेक्स्टरने शूज गोळा करायला सुरुवात केली। पुढे स्नीकरच्या स्पेशल एडिशनच्या बुटांकडे तो आकर्षित झाला। कालांतराने त्यानं आणि वडिलांनी अनेक बूट खरेदी करून घरातच संग्रहालय तयार केलं। यामध्ये जगातील सर्वच मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे। जवळपास 300 पेक्षा जास्त युनिक शूज या म्युझियम मध्ये आहेत। डेक्स्टर टॅन दर महिन्याला 40 ते 50 शूज खरेदी करतो। वापरून झाली की ते म्युझियम मध्ये ठेवतो। विशेष म्हणजे बुटांचे अनेक शौकीन आणि जगभरातील पर्यटक या अनोख्या म्युझियमला भेट देतात। डेक्स्टर टॅनच्या या वेडाकडे पाहून कुणालाही पटेल की हौसेला मोल नसतं हेच खरं। गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज।